दरम्यान वलटोय मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करायला मिळते इथे विहान 11 संघाला. विवेक 11 संघ थर्ड टाइमला इथे मात्र स्कोर चेस करेल आणि विहान 11 तिसरूंदा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघाकडे दोन वेळा विजयश्री संपादन केलाय. चेस करताना एका संघाने 2 वेळा विजयश्री संपादन केलंय तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय डिफेन्स केले विहान 11 संघानं. दरम्यान आमचे राहुल पाटील यांचं शुभ आगमन झालं. वेलकम राहुल. अप्रतिम मैच है. 2 बार चेस करते हुए विवेक 11 ने 2 टाइम्स हिट हासिल की और दूसरी तरफ 2 बार डिफेंस किए विहान टीम ने. तो मैच इस समय बड़ी लड़त. नुमान बिलाल शेख और उनके साथ में अक्षय घरत बीच मैदान में जाते हुए नेत्रों में सपना होगा अच्छा साथ देना विहान 11 टीम को. और दूसरी तरफ से जिग्नेश पटेल जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी के बदौलत अब तक इस टूर्नामेंट में अपनी अदाकारी दिखाई है. अच्छी लेंथ लाइन को जिन्होंने मेंटेन गेंदबाजी की. एक बार फिर इस आखिरी मुकाबले में चाहेंगे कि यहाँ पर उनके द्वारा बेहतरीन गेंदबाजी हो. एक सुरेख संघर्ष आपण नक्कीच बघणार आहोत. एका बाजूने गुजरातला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूने भिवंडी आणि पालघर विभागातील मातबर खेळाडूंचा भरणा आपल्याला विहान 11 संघामध्ये बघायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करण्यासाठी 2 दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने आपण बघतोय अक्षय घरत मॅन फ्रॉम काटाळे आणि दुसऱ्या बाजूने बिलाल शेख मॅन फ्रॉम भिवंडी. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. ते मात्र बघूया कशा पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. एक अप्रतिम मॅच. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष आपण बघतोय. एक मोठी मॅच आपल्या समोर होते. गोलंदाजी मार्गवर पुनश जिग्नेश पटेल दाखल झालाय. अतिशय अप्रतिम जल्लोष मात्र आपल्याला बघायला मिळतोय. प्रभूजी गावड सरांचं शुभ आगमन झालं. त्यांचा मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान आपण बघतोय अतिशय अप्रतिम योगेशजी पाटील साहेबांचा आणि प्रकाश चिसावर सर आपण बघतोय त्या स्टँडवर एक अप्रतिम कटआउट आहेत आणि तिथून मात्र जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. जिग्नेश पटेल गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय तर मागच्या मॅच मध्ये ज्याने खूप इम्प्रेस केलंय अक्षय घरतला बोलवलंय या ठिकाणी ओपन करण्यासाठी. बोथ टीम बेस्ट ऑफ लक. वळूया आजच्या अप्रतिम महत्वाच्या मॅच कडे. गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय जिग्नेश पटेल. ऑन साईकला अक्षय घरत. पहिल्या चेंडूला फेकून देण्याचं काम करतोय मात्र सरळ डीप बॅकवर्ड स्कोर लेगला जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू होते आणि इथे मात्र जाळं विणलं गेलंय. अक्षय घरत बॅक टू पवेलियन. यष्टीचे थँक्यू नुमान. जेपी दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 डाऊन फलंदाजीची भूमिका साकारावी लागेल जेपी यांना आणि टेनिस क्रिकेट विश्वाला पुनश्च एकदा दखल घ्यावी असं कर्तृत्व तुम्हाला इथे सिद्ध करावं लागेल विहान 11 च्या माध्यमातून. एक अप्रतिम जल्लोष आपण बघू शकाल. जवळजवळ घड्याळामध्ये 3:30 वाजलेले आहेत मात्र क्रीडाप्रेमी अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत कारण ही स्पर्धा आहे मानाची. सन्मानाचा चषक आपण बघतोय एबी ग्रुपच्या माध्यमातून. दैदिप्यमान असा सोहळा आणि खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिक वर्ग एन्जॉय करताना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक जण मात्र आपली अदाकारी या ठिकाणी पेश करण्याचा प्रयत्न करतोय आणि स्पर्धेला 4 चांद लावताना एक
चांगला रोल अदा करतोय. जाऊया आपण जिग्नेश पटेल व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट घेतलाय, तोच गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट, चेंडू हाताळताना जेपी या वेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता हळूवारपणे. बिलाल शेख मात्र इथे दाखल झालाय. एक धाव वर्षित केली जाईल, वेगवान धाव इथे घेतली जाते, चिक्की रन इथे मात्र बिलाल शेख घेतोय. 2 चेंडू एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव स्कोर कार्ड वरती. विहान 11 एका बाजूने, दुसऱ्या बाजूने विवेक 11 आपण बघतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू एका बाजूने पूर्ण गुजरात विभागातील खेळाडू आपल्याला दिसत आहेत, दुसऱ्या बाजूने बिलाल शेख मात्र ऑन साइकला आपण बघू शकाल. काफी तगड़ा मुकाबला, बेहतरीन मैच है ये. जिग्नेश पटेल ऑन बॉलिंग मार्क. इस बार स्वीप करने का प्रयास जरूर था, थोड़ा सा फंबल, सिंगल रन आसानी के साथ में बिल्लाल यहां पर जरूर कोशिश करेंगे दूसरी रन कन्वर्ट हो. बिल्लाल सिंगल को डबल में कन्वर्ट करने वाले बल्लेबाजों में एक बड़ा नाम है. सिंगल को डबल में कन्वर्ट किया बाय के रूप में. इस समय 2 रन का इजाफा, स्कोर कार्ड के ऊपर 3 रन 1 विकेट के नुकसान पर. एक मारूफ क्रिकेटर है बिल्लाल शेख और एक मौका है बिल्लाल के पास कि सहेबी ट्रॉफी में अपने नाम की जो झांकी है उसको बड़ा करे, अपने नाम का ट्रेलर दिखाए, सिग्नेचर शॉट दिखाए और इस बेहतरीन टूर्नामेंट में जरूर अपनी टीम को आगे ले जाए. इस बीच जिग्नेश पटेल इस ओवर की अगली गेंद, ये गेंद क्या दिशा से भटकी है देखना होगा. इट इज अ वाइड बॉल, सिंगल का इजाफा, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. काफी खूबसूरत श्रृंखला, 4 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर. बिल्लाल शेख क्या पावर प्ले के इस ओवर में अपनी पावर दिखाएंगे? सवाल हर एक के दिल में घर कर रहा है. जवाब मिलेगा बिच मैदान पे, जहां पर दोनों ही मारूफ क्रिकेटर अपने अस्तित्व की लड़ाई को अपने पक्ष में मोड़ने के लिए ताकत झोंकने का प्रयास करते हुए. रिवर्स का टेम, और अक्सर कहा जाता है बनी तो बनी, नहीं तो फिर इस शॉट में काफी नुकसान बनता है, क्योंकि एक शॉट कभी कभी आपको आबाद करता है और बहुत सारी बात बर्बाद भी करता है. डॉट बॉल, स्कोर कार्ड के ऊपर रन से 4 रन. इस बीच अगली गेंद, बिल्लाल ऑन अ साइक, राइट आर्म राउंड विकेट. जिग्नेश पटेल एक बार फिर कंसिस्टेंसी रखते हुए गेंदबाजी में. बेहतरीन शॉट, सिर्फ टाइमिंग किया, पैड और बैट के बीच में गिनती ऑन ड्राइव के रूप में स्फूर्ति के साथ में जेपी दौड़ते हुए. बिल्लाल शेख बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, एक्सीलेंट सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस मैच के लिए मैदान के हर कोने में अब ऊर्जा का स्रोत निर्माण होगा, क्योंकि बड़ा मुकाबला है, अपने अस्तित्व की लड़ाई जीतनी है और इस मैच में, इस श्रृंखला में, इस प्रतियोगिता में बने रहना है. जिग्नेश पटेल ईश्वर की अगली गेंद, सामने बिल्लाल, 6 रन स्कोर कार्ड पर. आखिरी गेंद, इस बार स्क्वायर ड्राइव खेला है जरूर, डिपैकवर्ड पॉइंट में गेंद जरूर ट्रैवल होती है, सिंगल का इजाफा, दूसरी की कोशिश, 2 रन जरूर मिलेंगे स्कोर कार्ड के ऊपर. इस समय 8 रन हो चुके. तीसरी की मांग, जेपी पूरी ताकत को झोंकते हुए, वाटर रनिंग बिटवीन द विकेट, और ये चौथी रन भी आती हुई. 4 रन से स्कोर पहुंचता हुआ. दस runs on the board, end of the fresh over. Come on, Dizzy. Thank you, Dizzy, thank you. Thank you, Dizzy, thank you. ऋषिकेश कारद सर आपण बघतोय. काल मात्र त्यांची वेडिंग एनिव्हर्सरी होती, थोडंसं आम्ही उशिरानं त्यांना नक्कीच शुभेच्छा देतोय आणि त्याबद्दल क्षमस्व सुद्धा मागतोय रुची घर त्यांच्याकडनं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वेडिंग एनिव्हर्सरीच्या. धावा तिथे 10 स्कोर कार्ड वरती. जेपी मात्र आपल्या अप्रतिम बदलालेतेची झलक दाखवतोय. सूर्य एक रनिंग बिटवीन द विकेट, आणि मी किती चांगला ऍथलीट आहे याचे प्रमाण देताना 4 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत. न्यूमॅन दाखल झालाय अभि पटेल, काफी अच्छे गेंदबाज है अभि पटेल. षटक संपलं पहिलं, 10 धावा धावफलकावर. काय असेल विहान 11 ची स्ट्रॅटेजी, किती धावा इथे मॅच टफ फाईट झोन कडे घेऊन जातील, याची रणनीती, याची प्लॅनिंग, याची स्ट्रॅटेजी, याचा गेम प्लॅन पूर्णतः विहान 11च्या कॅप्टनच्या डोक्यामध्ये असेल. 10 धावा आलेले आहेत. जेपीला मात्र प्रमोट केले. संधी आहे जेपीला अभि पटेलच्या विरुद्ध फलंदाजी करण्याची पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये.
ते मात्र रिव्हर्स टेम आलाय डॉट बॉल. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता जेपी यांचा. भन्नाट वेग चांगल्या लेंथ लाईन ते मेंटेन करताना मागच्या सामन्यामध्ये थोडेसे इंजर्ड झाले होते अभि. मात्र इथे पुनश्च त्याच जोशाने गोलंदाजी करताना आपण बघू शकाल अभि पटेल यांना. सामोरं जाईल तो जेपी. जयेश पाटील एका बाजूने. षटक दुसरा आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण 3 खेळाडू बघू शकतायत की रिव्हर्स साठी मात्र डीप थर्डमॅनला लावला गेलाय. एक डीप बॅकवर्ड टच केलं एक आणि एक मिड विकेट आहे. मिड ऑन वेळेला मात्र चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बिल्लाल शेख जीवाच्या आकांक्षाने सिंगल रन्स पूर्ण करतायत. बघूया दुसरी रन घेण्याचा प्रयत्न असेल का. रेफर केलं गेलंय इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे. 10 धावा आहेत. षटक क्रमांक पण दुसरं बघतोय आणि दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सुद्धा बघतोय. ज्या पद्धतीने फील्ड मात्र सजवली गेली होती डीप मिड ऑन काऊ कॉर्नर पूर्णतः रिकामा होता. ऑफ साईडला जर आपण बघितलं लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर 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 पॉइंट हे पूर्णतः रिक्त होते. एक खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर डीप अप्रतिम दरम्यान कुणाचा मोबाईल जर हरवला असेल तर त्याने मात्र डिक्रोच खाऊ गल्लीमध्ये चायनीज सेंटर आहे तिथे मात्र चैतन्य महाले सरांसोबत डिस्कस करायचं आहे आणि आपला ओळख पटवून आपला मोबाईल घेऊन जायचा आहे. दरम्यान डिसिजन पेंडिंग आपण बघतोय. खूप महत्वाचा सामना. दरम्यान बघूया धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 10 रन्स आणि षटक क्रमांक इथे दुसरं हाताळलं जात आहे. डिसिजन्स पेंडिंग आहे आपण बघतोय.
ही जिम्मेदारी भाई मी कशी काय हँडल करणार आहे तू तुझ्या खिचामध्ये ठेवून दे मला काय इकडनं कोणी घेऊन गेलं दरम्यान धावसंख्या सिंगलने पुढे जाते 11 वर जाऊन पोहोचलंय पुनश्च अभि पटेल गोलंदाजी मार्कवर दाखल झाला इथे मात्र बिल्लाल शेख षटक क्रमांक दुसरा आहे पॉवर प्लेचं गोलंदाजी मार्कवर अभि तयार होताना समोर बिल्लाल आपण बघतोय 11 रन्स ऑन द बोर्ड अंतिम मॅच आजच्या दिवसातील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुपर 5 मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघांचा अतिशय सुरेख यावेळेला पुनश्च गलीला मात्र चेंडू एक्झिक्यूट केला एकदम परिपूर्ण 12 रन्स ऑन द बोर्ड षटक क्रमांक आहे ते 30 दुसरं आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 3 9 चेंडू एका गड्याच्या मोबदल्यामध्ये व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र जाळ्यामध्ये सापडला होता फलंदाज आपण बघतोय अक्षय त्यानंतर जेपी यांना प्रमोट केले या मॅच मध्ये जेपी ऑन स्ट्राईक अतिशय सुरेख ऑन ड्राईव्हच्या रूपाने एकदम मात्र अर्चित केली जाते मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती येईल तद्वर मात्र बिल्लाल शेख थोडीशी घाई करतोय आणि इथे मात्र बिल्लाल शेख बॅक टू पवेलियन डिस्से थँक्यू न्यूमॅन भावेश पवार वन मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं आणि त्यांनी दाखवून दिले भावेश पवार का माझ्या नावाचा डंका आज टेनिस क्रिकेट विश्व दखल घेत आहे कारण गोलंदाजी क्षेत्ररक्षण फलंदाजी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी दहशत निर्माण केलंय असा फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज आपण बघतोय लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भावेश पवार 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे आणि न्यूमॅन भावेश पवार दाखल झालाय विहान 11 संघाचा हुकमी एक्का मी म्हणेन ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे क्षमता आहे जो या मॅचच्या माध्यमातून दाखवून देतो की मी सामर्थ्यवान फलंदाज आहे आणि प्रत्येकाने मात्र त्याची दहशत घेतलंय तोच भावेश बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच ज्याने अवॉर्ड जिंकलाय कालच्या दिवसामध्ये 40+ मॅचेसमध्ये प्रणय घरत याने बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारलं होतं तीच रिदम तोच लय तीच दहशत आणि तोच दरारा इथे मात्र भावेश पवार या ओपन हाफमध्ये दाखवताना 2 मॅन ऑफ द मॅच स्वीकारतोय आणि आता दाखल झालाय अभि पटेलच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी ऑन स्ट्राईकला 13 रन लॉस ऑफ 2 विकेट षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेला आहे दरम्यान 5वा चेंडू अनुराग चव्हाण मात्र सूर्य कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते बंटी कुंभार असतील आणि प्रतीक भंडारी आमचे लाईव्ह स्कोरर आपण बघतोय मिलन पंजाबी असतील त्याच्यानंतर अमर पाटील मॅन फ्रॉम मायकोप खूप चांगलं वर्क करताना या स्पर्धा यशस्वी बनवत आहेत तसेच आमच्या सर्व एंटायर टीम आपण बघतोय अतिशय सुरेख यावेळेला सरळ बॅटने लॉंग ऑफला चेंडू एक्झिक्यूट केला एकदम मात्र वेगानं परिपूर्ण करतोय 14 रन्स ऑन द बोर्ड अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या अभि पटेल मागच्या मॅच मध्ये इंजर्ड झाला होता आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि पुनश्च गोलंदाजी मार्कवर एक प्रभावी मारा ज्याला म्हटलं जातं तो प्रभावी मारा इथे बघायला मिळतोय ऑन साईकला जेपी अजूनही शांत आहे ज्या इराद्याने त्यांना पाठवलं होतं त्या कामाला अंजाम द्यावा लागेल जेपी यांना
अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट आणि पॅड मध्ये आहे. पुणे रनआउट होऊ शकेल का? इथे मात्र डायरेक्ट हिट आणि सेकंड टाइम सेम रिझल्ट. दोन मोठे फलंदाज बिलाल शेख नंतर जेपी बॅक टू पवेलियन. यष्टीचे निम्म्यानं दाखल झालाय श्रेयश कदम. श्रेयश कदम निम्म्यानं दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो बॅट्समन आपण बघतोय. न्यूमॅन आपण बघतोय श्रेयश कदम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान मॅच इथे ऑन होताना आपण बघतोय धावा येतं स्कोर कार्डवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा. पॉवर प्ले मात्र इथे संपलाय आणि त्यानंतर रिस्ट्रिक्शन रिलीज केलं जाईल 38 सर्कलच्या बाहेर. आपण बघतोय 5 खेळाडू इथे मात्र ठेवू शकतायत. विवेक 11 गोलंदाजी मार्गवर पुनश्च जिग्नेश बंटी पटेलला इथे मात्र बोलवलंय. 14 धावा ऑन द बोर्ड बघायला मिळत आहेत. बंटी पटेल गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. इथे मात्र भावेश पटेल ज्या रिदम मध्ये खेळतोय त्या रिदमची विहान 11 संघाला जरूरत आहे, आवश्यकता. बंटी पटेल दोन्ही मॅच आपण बघितलं असेल अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आले होते. या वेळेला थोडंसं चेंज बघायला मिळतोय आणि तिसरं षटक घेऊन भावेश पवारच्या अगेन मात्र दाखल झाल्यात बंटी पटेल. थोडसे स्टार्टर्स या मॅच मध्ये आपण बघतोय वेगळी विवेक 11 संघाकडनं हाताळली जाते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ते मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण बघतोय सुरेख फिल्डिंग डॉट बॉल बघायला मिळतोय. थोडासा चेंज ऑफ द पेस केला गेला, हळुवारपणे हाताळला गेला. रिव्हर्स खेळण्याचा अटेम होता इथे भावेश पवार यांचा आणि चेंडू निर्धाव बघायला मिळतोय. डॉट बॉल इथे आपण बघू शकाल. आपण बघतोय आपल्याला फक्त 3 गोष्टीसाठी आम्ही रिव्ह्यू अवेलेबल केलाय. व्हाईट बॉल, नो बीमर आणि रनआउट. पुढचा चेंडू स्कोर झालेला इथे 14. पुढचा चेंडू अतिशय सुरेख. या वेळेला मात्र अप्रतिम शॉट. चेंडू मात्र बुलेट प्रमाणे निघून जातोय. वाडा शॉट, वाडा स्मॅश शॉट. एक्सिलेंट, सुपर्ब अँड मॅग्निफिसेंट. धावसंख्या 4 ने आकार घेताना जाऊन पोहोचलाय. 18 धावा. भावेश पवारच्या फळीतनं हा ऑफ ड्राईव्ह, कर्रार ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल, भेदून काढतोय सरळ मिड ऑफच्या खेळाडूला आणि चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल केला जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम शॉट. 18 रन्स ऑन द बोर्ड.
दरम्यान पुढचा चेंडू मिस्टर भावेश ऑन अ स्ट्राइक. 18 रन्स ऑन द बोर्ड. बंटी पटेल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र शॉर्ट बॉल होता. संधी होती भावेशकडे. थोडासा लवकर बॅटचा फ्लो निघाला आणि इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. चेंडूला खूप चांगलं रीड केलं होतं भावेश पवार यानं. अंतिम क्षणी जो थोडासा बावून झाला, थोडासा वेट करून चेंडू आला आणि ते मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 3. टोटली 18 धावा धावफलकावर. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि भावेश पवार ऑन अ स्ट्राइक. ते मात्र डॉट बॉल बघायला मिळते. सुरेख कम बॅकिंग बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी बंटी यांच्याकडनं. डॉट बॉल. 18 रन्स ऑन द बोर्ड. भावेश पवार मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू खेळताना दिसतोय. ऑन स्ट्राइकला थोडंसं कंट्रोलमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय बंटी आणि म्हणून तिसऱ्या षटकासाठी त्याला बोलवलं गेले. राईट आर्म राऊंड विकेट चेंडू हाताळताना. ते मात्र पुनश्च जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. सुपर गोलंदाजी म्हणता येईल बंटीकडनं. धावा आहे तिथे 18. अजूनही 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. तिथून मात्र श्रेयस कदम कशा पद्धतीने मात्र खेळायचं आहे याची सूचना करतोय. नाही, अजूनही आपल्याकडे 13 चेंडू आहे. त्या 13 चेंडूमध्ये नक्की 4-5 सिक्स खेळावे लागतील. गेम प्लॅनिंग असेल इथे श्रेयस कदम आणि भावेश पवारांचा. अंतिम चेंडू आहे षटकातील. पुनश्च बंटी पटेल गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट हाताळताना. इथे मात्र शॉर्ट बॉल आणि हा वेट करत होता कधीपासून भावेश या शॉट साठी. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि हुकच्या शॉट मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. लॉंग लेगला क्लिअर करतोय आणि या एबी ट्रॉफीचा हा चौथा फलंदाज ठरतोय ज्याने 51 धावा आपल्या नावावरती नोंदवलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक संपते 3रं आणि धावा आहे 24. एबी ग्रुप स्टार्टर्स ही टाइम आउट 3 मिनिटाचा असेल. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पाणी आणि बॉल. पाणी आणि बॉल दोन्ही पाठवायचे. दरम्यान 24वा धावफलकावर जिग्नेश पटेल गोलंदाजी मार्कवर. तर समोर असेल श्रेयस कदम. मागच्या 2 मॅच मध्ये आपली छाप मात्र सोडलेली नाही आहे श्रेयस कदमनं. इथे एकदा पुनश्च चान्स असेल श्रेयस कदम यांना. पहिला चेंडू
हळुवारपणे मात्र स्टिअर केले, चेंडूला वेट केलं गेलं आणि मात्र स्थायिक रोटेट केली गेली. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. ते मात्र एबी ग्रुप 2022चा दैदिप्यमान सोहळा आणि श्रेष्ठ कदम म्हणेल की 3 जरी मॅच आम्ही खेळलो तरी मात्र 2 वेळा 0वरती आऊट झाल्यानंतर तिसऱ्या वेळेला मात्र ऑफ द मार्क बघायला मिळाले मिस्टर श्रेष्ठ कदम. 25 धावा आहेत. भावेश पवार यांच्या फळीतनं जो षटकार आला होता तीच रिदम इथे मात्र जिग्नेश पटेलच्या अगेन्स्ट बघायला मिळेल का, ही आशा असेल त्यांच्या चाहत्यांची. वळला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र अर्चित केली जाईल. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचेल. 22च्या रूपानं एक धाव इथे मात्र काउंट केली जाते. 26 धावफलकावर 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. अबोव 50 रन्स एक चांगला दर्जेदार सामना होऊ शकतो या मैदानाच्या आतमध्ये, कारण गुजरात संघ एक अप्रतिम संघ आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी याचं एक अप्रतिम मिश्रण त्यांच्या टीममध्ये बघायला मिळते. ते मात्र पुन्हा शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ शॉट थर्ड मॅनला. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 27 ऑन द बोर्ड. लाऊड अपील केला गेला, फेटाळला जातोय. चला नो आर्ग्युमेंट्स प्लीज, कारण आपण 5 दिवस बघतोय न्यूट्रल अंपायर म्हणून, एक तटस्थ अंपायर म्हणून, निपक्षपाती अंपायर म्हणून जेपी पॅनलने खूप चांगलं वर्क केलंय. धावसंख्या बघायला मिळते 27. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. लेगबाईचे संकेत इथे मात्र आपण बघू शकाल. भावेश पवार ऑन अ स्ट्राईक. दरम्यान चौथा चेंडू अतिशय सुरेख वेगवान मारा, एकदा मात्र वेगानं परिपूर्ण केलंय. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचते. 28वा. जिग्नेश पटेल व्हेरिएशन खूप चांगलं करतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी आल्यानंतर ज्या पद्धतीने फुटवर्क रीड करते आणि चेंडू रिलीज करतोय, अप्रतिम मॅच्युअर गोलंदाज म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामधील जिग्नेश पटेलचं नाव घेतलं जातं आणि इथे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. श्रेष्ठ कदम आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, अजून या स्पर्धेमध्ये मात्र शांत दिसलाय श्रेष्ठ कदम. ते मात्र बॅटला ब्रश करतोय पुनश श्रेयश कदम. खऱ्या अर्थानं एबी 2022 त्यांच्या नक्कीच स्मरणात राहील की ते मात्र माझी फलंदाजी मी चांगल्या पद्धतीने दाखवू शकलो नाहीये. एसटीचे थँक्यू पवन केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 चेंडू शेष आहेत आणि धावा स्कोअर कार्डवरती 28. इथून मात्र नक्की 7 चेंडूमध्ये 3-4 मोठे शॉट हवे आहेत विहान 11 संघाला. मात्र एक अप्रतिम चेंडू हाताळला जातोय विवेक 11 संघाकडनं. प्रत्येक गोलंदाज जिम्मेदारीने चेंडू हँडल करताना आणि मोठ्या शॉट पासून वंचित ठेवलं गेलंय विहान 11 संघाला. अंतिम चेंडू विहान 11 संघ आपण बघतोय ऑन स्ट्राईकला. इथेच मात्र पवन केनी दाखल झालाय. जिग्नेश पटेल अंतिम चेंडू. ते मात्र इट इज अ व्हाईट बॉलचा कॉल आहे. 29 धावा धावफलकावर. पवन केने एक युवा फलंदाज आहे आणि इथे मात्र त्याची छाप सोडावी, इथे दाखवावी लागेल. चांगल्या पद्धतीने मात्र मोठे शॉट खेळावे लागतील. अंतिम 7 चेंडूमध्ये 29 धावा आहेत. अंतिम चेंडू जिग्नेश पटेल मात्र कशा पद्धतीने हाताळेल. अतिशय सुरेख स्वीट साऊंड हा पवन केनेचा ट्रेडमार्क आहे आणि राहुल पाटील जे आमच्या मागे बसलेत त्यांनी मात्र अगोदरच आम्हाला कॉल दिला होता की या चेंडूवरती षटकार असेल आणि 1 वर्ष ज्यांनी क्रिकेट हाताळलंय, गुड एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे, ते मात्र दर्शवताना एसटीच आहे.
थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज. जशी भारताची राज्यघटना तसं मात्र छत्रपती शिवरायांच्या राज्यमुद्रेवरती संस्कृतमध्ये ज्या दोन ओळी लिहिलेल्या आहेत, प्रतीप चंद्रलेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय जयते. सवी आपण मैदानाच्या आतमध्ये धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 35. एक अप्रतिम मॅच आपण बघतोय. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण बघतोय. ऑन साईकला भावेश पवार, निकुंज पटेल गोलंदाजी मार्कवर 35 धावफळकावर. जसं अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंत चंद्र वाढत जातो त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांचं स्वराज्य वाढत जावं असं मात्र त्या राज्यमुद्रेवरती लिहिलं गेलंय. 35 धावफळकार आपण बघतोय. भावेश पटेलकडे 6 भावेश पवारकडे 6 चेंडू असतील मॅच मध्ये आपल्या संघाला थोडंसं पुढे घेऊन जाण्यासाठी, आणि ते मात्र निकुंज पटेलकडे 6 चेंडू असतील आपल्या संघाला एका कमी स्कोरचा पाठलाग करून देण्यासाठी. द्वंद्व खूप मोठा आहे. एका बाजूने तेज तर्रार गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने षटकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तोच भावेश पवार ऑन स्ट्राईक. इथे मात्र सुरेख शॉट लॉंग ऑफला मात्र सरळ चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव परिपूर्ण. पवन केने मात्र जीवाच्या आकांक्षेत जातोय. तत्वर 2 धावा परिपूर्ण. दोन्ही एकाच संघातून खेळतायत आणि त्यांना माहिती आहे त्यांची रणनीती कशी असते. 37 धावफळकावर बघायला मिळतात आणि सकाळचे 4 वाजल्यानंतर सुद्धा पिपाणी जर वाजत असेल तर ती स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झालाय आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेचं नाव नोंदवलं गेल्याची पोच पावती आपण बघतोय. श्री चागमाता रावले क्रीडा नगरीमध्ये अद्वितीय नियोजन सन्माननीय अजयजी भोई साहेबांच्या माध्यमातून ए बी ग्रुप 2000 ची भव्य दिव्य स्पर्धा. पुढचा चेंडू इथे भावेश मात्र चेंडूला एक्झिक्यूट करते. वाड़ा शॉट, व्हाट शॉट. कहते ना कि दिल एक मंदिर है तो उसकी मूर्त है, ऊपर वाले की कसम ये शॉट कितनी खूबसूरत है. थँक्यू या टुर्नामेंट मधील हायएस्ट स्कोर टोटली सर्व मॅचचा आपल्याला बघायला मिळतोय 60 धावा भावेश पवारच्या नावावर आणि टोटली धावा आहे तिथे मात्र 43 धावा. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. व्हाट अ बॅटिंग. अपने हौसले को बुलंद कर रास्तों पर चल दे, तुझे तेरा मुकाम मिल जाएगा, बढ़कर आगे अकेला तू पहल कर, देखकर तुझको काफिला खुद बन जाएगा. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. 43 ऑन द बोर्ड. अंतिम 4 चेंडू. निकुंज पटेल काय कमालीचा लॉंग ऑफच्या वरनं क्लिअर केले भावेश पवारने षटकार. अतिशय सुरेख वापसी करताना निकुंज. 30 तर्रार चेंडू. हे बॅटल आहे, हा संघर्ष आहे टेनिस क्रिकेट विश्वातील अस्तित्वाच्या लढाईचा आणि आपली छाप पाडण्याचा. अप्रतिम कश्मकश ज्याला म्हटलं जातं, जगदोजहद त्याला आपण म्हणतो, ती मैदानाच्या आतमध्ये 43 न अंतिम 3 चेंडू. भावेश ऑन स्ट्राईक. इथे मात्र मिडॉनला मात्र अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू वेगानं ट्रॅव्हल केलाय. तिथे मात्र काय घडले. 2 धावा मिळतील 45 धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे या स्पर्धेमध्ये. 62 धावा ज्याच्या नावावरती आहे तो म्हणजे वन मॅन आर्मी मिस्टर भावेश पवार, ब्रँड ऑफ भिवंडी. एक अप्रतिम अफलातून फलंदाजी. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये खेळण्याची ताकद क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे तोच भावेश पवार 5व्या चेंडूला कशा पद्धतीने सामोरे जाईल. व्हाट अ शॉट. नो बिडॉनला मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. एकदा परिपूर्ण केलाय. शिवाच्या आकांक्षाने मात्र जातोय आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. 47 धावा धावफलकावर. पवन केने या ठिकाणी मात्र स्वतःला सावरत होता. माझी विकेट इथे गेली तरी चालेल, मात्र भावेशला अंतिम चेंडू खेळायला मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणून काही क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये विचार होता की या ठिकाणी मी मात्र ऑन सायकल राहीन. एक चांगली रणनीती, एक चांगलं क्विक डिसिजन, एक चांगली परिपक्वता आणि एक चांगलं कॉन्सन्ट्रेशन याचं जबरदस्त समन्वय. अंतिम चेंडू आहे 47 धावा आणि ते भावेश पवार आणि निकुंज यांच्यामधलं जे द्वंद्व आहे ते अंतिम क्षणी कोणाकडे जाईल यासाठी तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात अंतिम चेंडूकडे.
इथे मात्र मिडॉन चेंडू जातोय, मिडॉनला एक धाव मात्र अर्जित केलंय. वेगानं जाताना पुनश्च भावेश पटेल मात्र 2 धावा परिपूर्ण करतील का? येस, इट इज 2 धावा मात्र पूर्ण होताना धावसंख्या जाऊन पडले 49. 50 धावांचं टार्गेट इथे आणि अंतिम 5 चेंडूसाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. ऐकूया प्रमोद सरांना. ची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कर्तृत्वामुळे केळवा गाव हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नावारूपाला आले. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या स्मृती सदैव ताज्या व प्रेरणादायी वाटतात. हेच त्यांचे कर्तृत्व. कालचक्र कोणासाठीच थांबत नसते. उरतात त्या फक्त आठवणी. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अशा ह्या निस्वार्थी कर्मयोग्यास सादर प्रणाम. माना तेरी सूरत की है चांदी 100% बिल्लो, मेरे दिल का सोना भी खरा. ये तेरी चांद बालियां है होठों पे ये गालियां, ये तेरी चांद बालियां है होठों पे ये गालियां. सोचने का थँक्यू व्हेरी मच. अजित पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. एबी ग्रुप ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 5चे दरवाजे कोणता संघ टोटावेल काय एन्जॉय करत असताना प्रेक्षक वर्ग सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चे प्रेक्षक राजे काय जबरदस्त आपण पाहू शकतायत, एन्जॉय करतायत. अप्रतिम आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं आज साक्षीदार ठरलेले आहेत ते सर्व प्रेक्षक राजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. एका साईडला IPL चा हंगाम जरी सुरू असला तरी सुद्धा या टेनिस क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये मात्र संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू तसेच प्रेक्षक वर्ग पाठ फिरवत नाही आहेत, कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. AB ग्रुप ट्रॉफी 2022 आपण पाहू शकतायत. खूप अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. भावेश पवारने खूप चांगल्या प्रकारचा पुन्हा एकदा मात्र खेळ दर्शवला. 24 धावांचं योगदान दिलं. ती कन्सिस्टन्सी, ते सातत्य यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळाला, कारण फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास पुन्हा एकदा दर्शवत असताना आपण पाहू शकलात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर फिरोज शेख आपण पाहू शकतायत. अतिशय वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होताना
तर लेफ्ट हँड बॅटर मुनील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका साईडला प्रदीप पाटील. खूप जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गेल्या मॅचचा हिरो ठरणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला पवन केरीचा सुंदर ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला, परंतु भावेश पवारला मात्र जास्तीत जास्त संधी आपण देऊया असं मात्र त्यांनी ठरवलं आणि भावेशच्या बॅटमधून सिंगल डबल चौकार षटकार येत असताना हे टेनिस क्रिकेटमधील कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. ज्यावेळेला षटकार चौकार येत नाही त्यावेळेला क्रिकेटमध्ये बेसिक काय आहे सिंगल डबल, आणि ते सिंगल डबल सुद्धा घेण्याचा यावेळेला मान मिळवला. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये अंतिम 5चे दरवाजे कोण ठोठावेल. पहिला दिवस श्रेयस 11 खार्डे आणि रोहित 11 मथाने यांचा सामना मात्र आपण उद्याच्या दिवसात पाहणार आहोत डे मध्ये. तदनंतर कोरी 11 संघाने अंतिम 5चे दरवाजे ठोठावलेत. तदनंतर दुसरा सामना यंग अचवर दांडी आणि एका साईडला MS11 झाई. ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, फेकी चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली, परंतु तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबलला मात्र कन्वर्ट करणारच, कारण दोन्ही फलंदाज यावेळेला आपण पाहतोय धुरंधर खेळाडू आहेत आणि एका साईडला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पवन केनीच्या माध्यमातून एक छोटा पॅक बडा धमाका जय बजरंग गोरसे 20 संघाचा एक सुंदर संकट मोचक म्हणून सातत्याने पाहायला मिळतात. महेंद्र माघे याला सुद्धा आपण पाहू शकाल. एका साईडला भावेश पवार, पंकज पाटील पालन, स्वप्नील भोईर, अक्षय गरद, अनिकेत राऊत. मात्र यावेळेला चेंडू निघून गेला होता, परंतु स्वप्नील भोईर यांची तीक्ष्ण नजर या ठिकाणी पाहायला मिळाली आणि JP यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 या धावसंख्येवर 50 धावांचं एक माफक लक्ष म्हणता येणार नाही आहे, कारण टेनिस क्रिकेट विश्व जर आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये खूप काही सांगून गेलं आहे. लांबणीवर क्रिकेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, खोलवर चेंडू होता यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये, मात्र ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर बुंद्यातला चेंडू खोदून काढला गेलाय. सुपर डिलिव्हरी. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 या धावसंख्येवर 4 रन्स. बिलाल शेख पुढे सरसावला गेला होता. 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मिस्टर जयेश पाटील याला आपण पाहू शकतायत डीप मिड विकेटला, आणि तदनंतर पवन केलेला आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळत आहे ते 2 क्षेत्ररक्षक पहिल्या पॉवर प्लेमध्ये. AB ट्रॉफी 2022 50 धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाज सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर पाहायला मिळतात. 4 रन्स, 4 रन्स ऑन दी बोर्ड. फिरोज वेग चांगला होता, परंतु यावेळेला वेगावर नियंत्रण नव्हतं. आउटसाइड द ऑफ स्टंप. श्रेयस कदम यांच्या हातामध्ये मात्र यावेळेला चेंडू विसावला गेलाय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 50 धावांचा पाठलाग करताना 5 धावा आतापर्यंत आपण पाहू शकतात. सिंगल डबलला कन्वर्ट करत असताना एका साईडला प्रदीप काही जबरदस्त बॉर्डर हँडचा उपयोग करत असताना सातत्याने डेड बॉल पंच घोषित करतायत. थोडंसं रनवेमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होत असताना अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा 16 आणि उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. AB ग्रुप ट्रॉफी 2022चा मात्र चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. ऑफ साईडला बिलाल शेख मात्र पुढे सरसावतो वेगाने. तत्पूर्वी चिकी सिंगल प्रदीपच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 6 धावा. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना मात्र डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा विहान 11 आणि विवेक 11 असा मात्र सामना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा फिरोज टू मुनील. ऑन साईडला फटका चांगला आहे पवन केनीच्या हातामध्ये. यावेळेला मात्र कोणती चूक करणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद.
किती आले किती गेले, उडून गेला भरारा, संपणारही नाही आणि संपलाही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुनश्च एकदा मानाचा मुजरा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6-6. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. गेस इट इज अ वाईट आउटसाइड द लेग स्टंप. यावेळेला पिच करत असताना फिरोज शेख आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 7-7. 43 धावांचं लक्ष इथून आपल्याला पाहायला मिळतं. फिरोजचं एक लांबलचक षटक पाहायला मिळतं. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या गेल्यात. या पहिल्या षटकामध्ये थोडासा रिदम चुकतोय, परंतु मोठे फटके मारून देत नाहीये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. चिरागने एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकेरीच्या माध्यमातून चिकी सिंगल येते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 8 या धावसंख्येवर 24 चेंडू आणि 42 धावा. 24 बॉल्स एकंदरीत आपण पाहू शकतात. अजून सुद्धा एक चेंडू आहे या षटकातील, अर्थातच 25 चेंडू 42 धावांचं समीकरण विवेक 11 या संघाला विजयासाठी. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा. खूप अफाट मेहनत घेणारे आमचे आयोजक पाहायला मिळतात. अजयजी भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून. मात्र सर्व आयोजकांनी खूप चांगली भूमिका श्री जागमाता रावळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्यामध्ये सिंहाचा वाटा 20 ते 22 जण, 22 ते 25 जणांचा समूह आणि सुंदर मात्र स्पर्धा राबवली गेली. यावेळेला ऑन साईडला प्रदीपच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दर्जेदार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी प्रदीप पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार, ब्रँड ऑफ सुरत, 6 धावा. काही जबरदस्त तीक्ष्ण नजर होती. चेंडू मात्र फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. अशा प्रकारचा मात्र प्रदीपचा हा फटका, ब्रँड ऑफ सुरत, 14 धावा फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवर मात्र यावेळेला आक्रमण केले गेलं. फिरोज शेखच्या गोलंदाजीवर थोडासा ओरपीत चेंडू होता, परंतु फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम मनगडामध्ये जान आहे ती प्रदीपच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. प्राऊड ऑफ भिवंडी, अर्थातच जय बजरंग गोरसई, बीची आन बान शान मान सन्मान, अर्थातच गोरसईचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर भावेश पवार, लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. योगेश पाटील, अर्थातच योगी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. ब्रँड ऑफ अकलोली, नेहमीच आम्हाला समालोचनेची संधी देतात. GPL ग्रामीण प्रीमियर लीग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात गोलंदाज भावेश पवार. चेंडूला पाहिलं, न्याळलं, चेंडू मात्र सरळ सोडून दिला. ऑब्झर्व करत असताना चिराग यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने होता. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे ती भावेश पवार या गोलंदाजाची. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा हा गोलंदाज या षटकामध्ये काय करेल. धावांची गती फलकावर 14. लहानची मुरडा श्लोक प्रफुल्ल गावड, काय क्रिकेटवरचा अफाट प्रेम. गेले 4.25 झाले पिताश्रींच्या समवेत मॅचचा आनंद घेतोय. ही गोडी असायला हवी, ते संस्कार असायला हवेत आणि ते प्रफुल्लजी गावड यांनी श्लोकला दिलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14, 14 रन्स, 2 चेंडू लगातार डॉट. चिराग मात्र यावेळेला थोडंसं अडचणीत प्रेशराईज झाला असेल, परंतु येणाऱ्या चेंडूमध्ये काय कलाटणी मिळेल यावेळेला पाहिलं. ही खासियत, ही स्पेशालिटी आहे. काय स्विंग अँड सीम अप्रतिम पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. JP यांच्या माध्यमातून एका साईडला आपण पाहू शकाल आणि हेमंत शेट्टी सर आपल्याला पाहायला मिळतात आणि कुणाल पेनकर यांना यावं लागेल ऑन स्क्रीनवर.
अनफेअर डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि यावेळेला आपण पाहू शकता श्रेयस कदमच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 14 धावा. 3 चेंडू लगातार बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 लगातार चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा भावेश पवार आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना स्विंग अँड सीम कसे असावेत. यावेळेला मात्र हुकचा फटका पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षय घरत मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 15 धावा. 5 षटकांमध्ये 6 षटकांमध्ये भावेश पवारचे 2 स्पेल खूप डेंजरस पाहायला मिळतात. तर ग्रेट मराठा चषकामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आरके ट्रॉफीमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना नितीन पाटील स्पॉन्सरशिप केली गेली होती आणि भल्या मात्र संघाला घाम फोडला. याच जय बजरंग गोरसई 20 संघाच्या मात्र खेळाडूंनी अर्थातच भावेश पवार, पवन केने, एका साईडला महेंद्र मागे आपण पाहू शकतायत. तसेच मुकादम यांना सुद्धा आपण पाहिलंय. संदेश केनेना आपण पाहिलंय. यावेळेला टप्पा अचूक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न भावेश पवार. मी म्हटलं होतं की प्रत्येक कोण भल्या फलंदाजाने ज्याने घाम फोडलेला आहे आणि आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर प्रचंड प्रबळ इच्छाशक्तीवर आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भावेश पवारचं नाव हे का गुंजलं गेलंय हे दर्शवत असताना ऑफसाईडला प्रदीप सुद्धा मात्र हार न मानणाऱ्यांपैकी एक. चांगले प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. सुंदर ऑफ ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळाला. ऑन द अप ऑन द राईज खेळला गेला आणि यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 19 पाचवा फलंदाज यावेळेला ठरतोय. 50 पूर्ण करणारा मिलन पंजाबी प्रतीक भंडारी आम्हाला दर्शवतात. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा एकत्रित खेळ झालाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. 19 धावा विजयासाठी लक्षात असू द्या. 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष समोर असेल. 10 पॉईंटच्या सरासरीने चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावत जायचं मात्र रमेशची गरज पाण्याची व्यवस्था सावकाशला प्रॉब्लेम नाहीये. 18 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण. ॲडव्हर्टाईजकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी घेऊया विश्रांती. थँक्यू डीजे. संदीप मात्रे यांनी बांधणी केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला योगेश पाटील यांना एक कॉल केला आणि त्यांनी मात्र खूप सुंदर पद्धतीने या संघाचा मेळ मात्र आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये रमेशजी घरत पाण्याची व्यवस्था करत असताना खूप मेहनत यांनी सुद्धा घेतले. तर हॅट्सऑफ असेल रमेशजी घरत, आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. 18 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विवेक 11 एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडाफार स्ट्रगल करतोय विहान 11 या संघाबरोबर. संघर्ष हा उभ्या आयुष्यात आपल्या डिक्शनरीमधून कधीच पुसला जाणार नाही आहे. कारण संघर्ष हा तुम्हालाच खेळाडूनं करावा लागतो. कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. कारण संघर्षाशिवाय जीवन नाही आहे हेच मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. कारण आयुष्यात संकटे ही उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर ती आपल्यामधील क्षमता किती आहे हे पाहण्यासाठी येत असतात आणि त्या संकटांना जिद्दीने तोंड देणं हेच खरं जीवन आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19. यावेळेला फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पॉवरफुल सुपर टायमिंग. 4 धावा येत असताना आपण पाहू शकाल. ग्राउंड स्ट्रोक कसा असावा, स्ट्रेट ड्राईव्ह कसा असावा हे चिरागने दर्शवला. फॅन्टॅस्टिक 4 चौकार 4. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ जास्तीत जास्त दौडू नका प्लीज. पंच सुद्धा ताकीद देत आहेत. त्या ठिकाणी JP धावांची गती जर आपण पाहिली तर 23 या धावसंख्येवर 23 रन्स क्लास यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली यावेळेला आपण पाहू शकलात. अफलातून मात्र चौकार येत असताना सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहू शकलात. मॅथ्यू हेडन सारखा खेळाडू, कुमार संगकारा सारखा खेळाडू, सनत जयसूर्या सारखा खेळाडू, ब्रायन चार्ल्स लारा सारखा खेळाडू मात्र या खेळाडूंची ताजात करून देताना फटका, नजाकत भरा शॉट, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कमबॅक कसं करावा, कारण अक्षय घरतकडे ती कुवत आहे, अक्षय घरतकडे ती क्षमता आहे आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 23, येणारी चेंडू 16 आणि 16 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष्य. हे सामन्याचं समीकरण, सामना रफ अँड टफ होईल का हा प्रश्नचिन्ह मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पडला असेल. आवासून प्रश्न उभा राहिलाय. त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी दोन्ही संघ तयार. पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये यावेळेला सरळ बॅटने पुनश्च एकदा रीड करतोय फलंदाजाला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून तू खेळ, मी नक्कीच या वेळेला फॉलो थ्रूमध्ये चेंडू रोखेन. येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. आणि प्रत्येक खेळाडूने मात्र एक माइंडमध्ये सूत्र पाठ करून ठेवावं, नेवर गिव्ह अप, कधीही हार मानणार नाही. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकता चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना पिके पुढे सरसावतोय पवन केने. तत्पूर्वी अक्षय घरत थोडंसं यावेळेला हुलकावणी देतोय. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 14. 14 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. 14 चेंडू 26 धावा. अफलातून यावेळेला मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भावेश पवार हा एक्सपिरियन्स कधी मिळेल तो आज अक्षय घरतला मात्र मिळतोय एक्सपिरियन्स. कारण ओपनच्या संघामधून मात्र जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता त्यावेळेला मात्र फक्त क्रिकेट हे निमित्त असतं, परंतु या गाठी भेटी होत असताना तुमचा एक्सपिरियन्स एकमेकांना शेअर करता त्यावेळेला तुमचा अजून एक्सपिरियन्स वाढतो. आणि हेच करत असताना भावेश पवार आपण पाहू शकतायत. 14 चेंडू 26. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी फिरोज शेख त्या ठिकाणी स्लिप होत आहेत. सिंगलमध्ये डबल कन्वर्ट केली गेली. क्रिकेटमधील एक एक धाव खेळाडूंचा श्वास, क्रिकेटमधील एक एक धाव खेळाडूंचा प्राणवायू. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 26 या धावसंख्येवर. 26 रन. चेंडू आहेत 13. 13 चेंडूमध्ये 24 धावा. हे सामन्याचं समीकरण, प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत राहील आणि पुन्हा एकदा हृदयाची स्पंदने वाढतील आणि हा असाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय देखणं असं आयोजन. प्रत्येक चेंडूवर मात्र रणनीती यावेळेला पाहायला मिळते. स्ट्रॅटेजी आखली गेले. क्षेत्ररक्षक पहा फिरोज शेखला मात्र यावेळेला थोडाफार हटवला गेलाय. कव्हर पॉईंट शॉट थर्डमॅनकडून मात्र यावेळेला आपण पाहू शकाल कव्हर पॉईंटमध्ये घेतला गेलाय. थोडासा डीप बॅकवर्ड पॉईंट सरकवला गेलाय. तो मात्र यावेळेला थोडासा कुठेतरी आपण पाहतोय थर्डमॅनला घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. लॉंग ऑन, तदनंतर मिडॉनचा एक मोठा गॅप बिलाल शेख याला आपण पाहू शकता. डीप मिड विकेटला जयेश पाटील डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रदीपचा हा झेल खूप महत्त्वपूर्ण आणि अक्षय घरत कोणतीही चुकी करत नाहीये. हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण आणि प्रदीपची विकेट किती मोलाची आहे हे दर्शवत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असावं. कारण फॉलो थ्रूमध्ये ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता आणि तदनंतर मात्र चेंडूवर तुमची आय कॉर्डिनेशन खूप मजबूत असावी लागते आणि तेच अक्षय घरतने केलं. फलंदाज या ठिकाणी एक बिग विकेट घेत असताना ब्रेक थ्रू लावला. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. 12 चेंडू विजयासाठी 24 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज या सिरीजमध्ये हायेस्ट विकेट टेकर म्हणून पहिल्या क्रमांकावर प्रणय पाटील मंगलमूर्ती विरातन संघाचा गोलंदाज 8 विकेट सहित पाहायला मिळाला.
दुसऱ्या क्रमांकावर जयराज जो MS11 झाई संघाचा पाहायला मिळाला आणि तिसऱ्या क्रमांकावर 5 विकेट सहित अक्षय घरत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावांची गती आता मात्र 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये इथून जर आपण पाहिलं तर 24 धावा, 12 बॉल्स रिमेनिंग एंड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदे शेष और 24 रन की जरूरत, हे मात्र सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं असं आयोजन AB ट्रॉफीचं आपल्याला पाहायला मिळतं. अजयजी भोईर यांना खांद्याला खांदा लावून साथ देणारे त्यांचे परम मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जे आयोजक आहेत हरेश्वरजी किनी, प्राण भोईर, सचिन भोईर, जयप्रकाश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उपेजी घरत, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किनी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेशजी भोईर, हर्षद घरत, उदय भोईर, जयकांत घरत, आशिष म्हात्रे, अनिकेत घरत, जयेश भोईर, देवेंद्र म्हात्रे, खंडेराव भोईर या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. मॅचचा आनंद घेत असताना बंटी घरत, अर्थातच पंकज घरत आपण पाहू शकता, ज्यांचा संघ धाकटी डहाणू मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना यावेळेला ऑन साईडला चिरागचा हा फटका मिस टायमिंग जरूर झाला होता. एक धाव अनिकेत राऊत, मॅन फ्रॉम अल्ल्याळी, विश स्पोर्ट्सचा यावेळेला आपण पाहू शकता. प्रोप्रायटर धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावा, 11 गेंदे शेष और 23 रन की जरूरत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं धन्यवाद जेवढं करावं तेवढं कमीच आहे, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. मायकोपचे तर अप्रतिम एन्जॉय करत असताना सातत्याने त्या स्टँडमधून बँड पथक पाहायला मिळतोय कंटिन्युअसली. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अजयजी भोईर साहेब यांच्या वतीने धन्यवाद. 11-23 भावेश पवार पुन्हा एकदा. गुड डिलिव्हरी, काय चेंडू होता, तेज तर्रार, भन्नाट वेग. मात्र 15 दिवस इंजुरीने त्रस्त होता, आजारी होता, परंतु तदनंतर सावरला. स्वतःला कन्वर्ट कसं करायचं, रिकवर कसं करायचं, कारण टेनिस क्रिकेटपासून मी लांब राहणार नाही, कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की माझं जीव की प्राण, तेच मात्र दर्शवत असताना वॉर्ड ऑफ डिलिव्हरी. यावेळेला खोलवर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. एका साईडला मात्र फलंदाज बंटी पटेल आपल्याला पाहायला मिळतोय, एका साईडला भावेश पवार, एका साईडला चिराग आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 27 झाले. आता मात्र चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावा, 9 गेंदे शेष, 23 रन की जरूरत. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. जरी गुजरातचा ब्रँड असला तरी सुद्धा भिवंडीचा ब्रँड कमी ठरणार नाहीये. हम भी किसी से कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. वॉट बॉलिंग, सुपर डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळाली. 8-23चं समीकरण. गुड बॉलिंग, अफलातून कामगिरी करत असताना ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा कृती ही खूप महत्त्वाची भूमिका आणि ती भावेश पवारची आपल्याला स्पष्टपणे दिसते. सुपर बॉलिंग. हेलिकॉप्टर शॉट पंटी पटेलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. मिस्टर बिलाल शेख तत्पूर्वी ऑन साईडला एक धाव येत असताना लॉंग ऑनमध्ये धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावा. 7-22चं समीकरण. विहान 11 वर्सेस विवेक 11 असा सामना पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा संघ विवेक 11 हा संघ आपण पाहू शकाल आणि अंतिम 5चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. अवघ्या 10 मिनिटात रिझल्ट आपल्याला कळेल. सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा होता, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि काय गोलंदाजी पहा. विदिन मिनिटामध्ये कशी गोलंदाजी करायची हे मात्र दर्शवत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर भावेश पवार. फक्त 2 धावा खर्च करत असताना पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि सुंदर गोलंदाजी पहा. इंजुरी आहे, मात्र इंजुरीने त्रस्त होत असताना परंतु क्रिकेटवरचा अफाट प्रेम, आपला रिदम कसा असावा, आपली गोलंदाजी कशी आहे यावरून स्पष्टपणे दिसत असताना की माझ्या मात्र गोलंदाजीमध्ये ते सातत्य पुन्हा एकदा दिसून येतं. जरी मी बेडवर 15 दिवस असलो परंतु क्रिकेटपासून लांब नाही आहे हे दर्शवत असताना भावेश पवार ही जिद्द, ही चिकाटी, हा कसब, कला, कौशल्य यावेळेला दर्शवत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 धावांचं लक्ष असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण नयन पाटील एक क्वालिटी साऊंड सिस्टमकडे.
या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. पाण्याची व्यवस्था करत असताना रमेशजी घरत, चहाची व्यवस्था करत असताना जयजी घरत, अर्थातच बाळू घरत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ब्लॅक टी खूप चांगल्या प्रकारचे आपण पाहू शकतायत. पोषक असते ब्लॅक टी. सचिन भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. ब्लॅक टी हळूहळू मात्र यावेळेला भाषण करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 28-6-22चं समीकरण. ही क्रिकेटवरची ओढ आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकतायत. आज जे स्वप्न होतं ते स्वप्न सत्यात साकारलं गेलं. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण रावळेकर एकत्रित व्हायला का नको आणि एबी ग्रुप एकत्रित व्हायला का नको ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा उभारली. एक छोटंसं रोपटं यंदाच्या वर्षात लावलंय, परंतु असं वाटतं कित्येक वर्षांचं आयोजन सातत्याने चाललंय, कारण एक्सपिरियन्सवरून वाटत नाही की हे पहिलं वर्ष असेल. अफलातून पंकज पाटील पालनचा हा पहिला चेंडू, यावेळेला मात्र वन बाउन्सने चेंडू क्लिअर होत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी सिग्नल येतोय जेपीएनचा. यस, इट इज अ 4 रन एबी ग्रुप ट्रॉफी चौकार. फॅन्टॅस्टिक 4. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास, कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. आता 5 चेंडू 18 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बंटी पटेल एका साईडला आपण पाहू शकताय. जबरदस्त खेळ साकारत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर संकेत करतोय, यावेळेला मेसेज देतोय की मात्र अशा प्रकारचे चेंडू आले उसळी घेणारे तर कदाचित मात्र मी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकेन. परंतु पंकज पाटील पालन टेंभोडे एक्सप्रेस हार न मांडणाऱ्यांपैकी एक विनर दादा या संघातून बिलॉंग करत असताना पाहायला मिळाला. यावेळेला सरळ बॅटने जर उखळला गेलाय. भावेश पवार मात्र पुढे सरसावतोय. रवींद्र जडेजा ज्याचा आयडियल आहे, ज्याला खूप मानतो, खूप आदर्श ठरवतो, तोच मात्र भावेश पवार. यावेळेला आपण पाहू शकतायत रवींद्र जडेजाचे खूप मोठे फॅन आपल्याला पाहायला मिळतात. त्यालाच आयडियल मानत असताना त्याच प्रकारचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र 17 धावा, 18 धावा. अप्रतिम जबरदस्त वाईट यॉर्कर. ही पालघर ची शान आपल्याला पाहायला मिळते. उमरोळीचं मैदान कृष्णा लक्ष्मण सातपुतेला खडे खडे मात्र नाचवलं होतं 5 वर्षांच्या पलीकडे, आणि तिथून मात्र भन्नाट फॉर्मामध्ये हा खेळाडू मात्र सावली 11 संघातून बिलॉंग करताना आणि विनस टेंबोडे या संघातून एक गाव एक फॉर्मॅटून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, सुपर. 3 चेंडू 18 धावा. 3 लगातार षटकारांची गरज. गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझा नॅचरल गोलंदाजी करेन. नेहमीच खंडेरावजी पाटील खूप चांगल्या प्रकारचं प्रेरणास्थान ठरले गेलेत. प्रफुल्ल गावड एका साईडला आपण पाहू शकाल. मात्र ह्या मॅचचा आनंद घेत असताना सुपर आज साई मॅचचा आनंद घेत आहेत. 2 चेंडू 18 धावा. खूप चांगलं क्रिकेट. हळूहळू प्रेक्षक वर्ग घराकडे निघाले. त्यांना एकच सूचना असेल, बाईक सावकाश चालवा. पहाटेची वेळ आहे. डोळ्याला झोप सुद्धा लागली असेल तर विनंती करेन की आपण बाईक सावकाश चालवा. आणि इथे विजयाचा सुगंध हळूहळू दरवळत असताना आपण पाहू शकाल. काय भन्नाट फॉर्मामध्ये कन्सिस्टन्सी भावेश पवारची. 2 ऑलरेडी मॅन ऑफ द मॅच
आणि स्वप्नील भोईर यांनी मात्र कॅप्टनशिप काय खूप सुंदर केले आणि यावेळेला विजयाची घौडदौड सुरू राहते. विहान 11 कॉंग्रॅच्युलेशन, अप्रतिम आपण पाहू शकलात. आणि यावेळेला मात्र विन होत असताना जयेश पाटील स्पोर्ट्समॅनशिप त्या ठिकाणी दर्शवत असताना हँडशेक करत असताना आपण पाहू शकतात. ब्रँड ऑफ ओळी, गावदेवी ओळी संघातून बिलॉंग करतोय. चला या मॅन ऑफ द मॅच जबरदस्त पालनने गोलंदाजी करत मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला. टीम वर्क विहान 11 चे आपण पाहू शकतायत हितेंद्र भोईर